सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 आहे, साप लगातार किती वर्ष झोपून असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 3 वर्ष, ऑप्शन सी 4 वर्ष, ऑप्शन डी 5 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे साप लगातार 3 वर्ष झोपून असतो। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणती मिठाई खाल्ल्याने बुद्धी वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाडू, ऑप्शन बी जिलेबी, ऑप्शन सी रसगुल्ला, ऑप्शन डी गुलाबजाम। ह्याचं उत्तर आहे रसगुल्ला मिठाई खाल्ल्यास बुद्धी वाढते। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, अमिताभ बच्चन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यूपी, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। याचं उत्तर अमिताभ बच्चन यांचा जन्म यूपी राज्यात झाला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, काळी नदी कोणत्या नदीस म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी शारदा, ऑप्शन डी गोदावरी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर आहे काळी नदी शारदा नदीस म्हटले जाते। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणता रंग बघून सापाला राग येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी सफेद, ऑप्शन डी हिरवा। ह्याचं उत्तर आहे निळा रंग बघून सापाला राग येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, छोटे भारत कोणत्या देशाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी फिजी, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। ह्याचं उत्तर छोटे भारत फिजी देशाला म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, शेळीच्या गर्भधारणेचा कालावधी किती दिवसांचा असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100 दिवस, ऑप्शन बी 120 दिवस, ऑप्शन सी 151 दिवस, ऑप्शन डी 161 दिवस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर शेळीच्या गर्भधारणेचा कालावधी 151 दिवसांचा असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 8 आहे, कोकम शरीराला लावल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी ताप, ऑप्शन सी काविळी, ऑप्शन डी डायबिटीज। हे उत्तर कोकम शरीराला लावल्यास पित्त आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, माणसाला किती दात 2 वेळा येतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 दात, ऑप्शन बी 14 दात, ऑप्शन सी 20 दात, ऑप्शन डी 22 दात। ह्याचं उत्तर माणसाला 20 दात 2 वेळा येतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, 5 लाख रुपयाची नोट कोणत्या देशात चालते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी व्हिएतनाम। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर 5 लाख रुपयाची नोट व्हिएतनाम देशात चालते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, सर्वात जास्त भारतीय लोक कोणत्या देशात राहतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान। ह्याचं उत्तर सर्वात जास्त भारतीय लोक अमेरिका देशात राहतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, हनुमानांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रविवारी, ऑप्शन बी शनिवारी, ऑप्शन सी सोमवारी, ऑप्शन डी मंगळवार। हेच उत्तर हनुमानांचा जन्म मंगळवारी दिवशी झाला होता। हेच उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे काळे टॅमॅटो कोणत्या देशात आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका। हेच उत्तर काळे टॅमॅटो इंग्लंड देशात आढळतात। हेच उत्तर येणार आहे ऑप्शन सी। जो की आपला 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे जास्त बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हेच उत्तर जास्त बिस्किट खाल्ल्याने डायबिटीज आजार होतो। हेच उत्तर येणार आहे ऑप्शन डी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सर्वात जास्त वेलचीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी तमिळनाडू। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।